देशाचं नाव बदलण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे। या चर्चांना केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी पूर्णविराम दिलेला आहे। ही चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आहे असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं विशेष अधिवेशन बोलवल्यापासून विरोधकांमध्ये प्रचंड संभ्रमाचं वातावरण आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या धक्कातंत्राचा विरोधकांना चांगलाच अनुभव आहे। या धक्कातंत्राचे धक्के विरोधकांनी अनेकदा झेललेले आहेत। आता विशेष अधिवेशनाच्या निमित्ताने कोणता नवा धक्का मिळणार याचा तर्क बांधण्याचा नवा धंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिलेला आहे आणि याच विषयावर बोलणार आहोत। नमस्कार, मी दिनेश कांजे, आपण बघताय न्यूज डंका। केंद्र सरकारच्या विरोधात गदारोळ निर्माण करण्यासाठी विरोधकांना फार मोठं कारण लागतं अशातला काही भाग नाहीये। त्यांना छोटं मोठं कारण सुद्धा पुरतं। भारतामध्ये G20 ची परिषद सुरू आहे आणि या परिषदेनिमित्त अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नेते भारतामध्ये आलेले आहेत। या नेत्यांना दिलेल्या भोजनाच्या निमंत्रणामध्ये प्रेसिडेंट ऑफ इंडियाच्या ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत आणि प्राईम मिनिस्टर ऑफ इंडियाच्या ऐवजी प्राईम मिनिस्टर ऑफ भारत असा शब्दप्रयोग केल्यामुळे विरोधकांच्या भुवया उंचावल्या आणि याच मुद्द्यावरून विरोधकांनी अखंड तांडव करायला सुरुवात केली। भाजपचा मुकाबला करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येऊन जी आघाडी स्थापन केली त्या आघाडीचं संक्षिप्त नाव इंडिया असं होतं। त्यामुळे भयग्रस्त झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने देशाचं नाव बदलण्याचा घाट घातलेला आहे। अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसापूर्वी सुरू झाल्या आणि या चर्चा इतक्या वाढल्या की त्या चर्चांनी भारताची सीमासुद्धा ओलांडली। या चर्चा थेट पाकिस्तानपर्यंत गेल्या। भारताने जर इंडिया या नावाचा त्याग केला तर पाकिस्तान या नावावर दावा करेल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली। इंडिया या नावाची उत्पत्ती सिंधू नदीवरून झाली, म्हणजे सिंधूला विदेशी लोक इंडस असं म्हणत आणि या इंडसवरून इंडिया असं देशाचं नामकरण झालं। ही सिंधू नदी पाकिस्तानात असताना इंडिया हे नाव भारताला कसं असा पाकिस्तानी नेत्यांचा तर्क होता आणि त्यामुळे भारताने जर या नावाचा त्याग केला तर पाकिस्तान या नावावर दावा करेल अशा प्रकारच्या बातम्या काही दिवसापूर्वी माध्यमांमधून प्रसारित व्हायला लागल्या आणि त्यामुळे या चर्चेला आणखीन जोर आला। खरं तर ही चर्चा बिनबुडाची होती। इंडिया हे नाव बदलून आपण भारत हे नाव स्वीकारणार या चर्चेला मुळातच काही अर्थ नव्हता, कारण आपल्या घटनेमध्ये असं म्हटलं आहे, इंडिया दॅट इज भारत शाल बी द युनियन ऑफ स्टेट। याचा अर्थ घटनेमध्ये भारत आणि इंडिया या दोन्ही नावांचा उल्लेख आहे। त्याच्यामुळे भारत या नावाचा जर वापर केला तर त्याचा अर्थ देशाचं नाव बदललं अशा प्रकारे अजिबातच होत नाही। विरोधकांची विशेषता अशी आहे की केंद्र सरकार एखादी गोष्ट करणार आहे अशी हूल जर त्यांच्या कानावर आली तर त्याचा तपशील न जाणून घेता विरोधक त्या गोष्टीचा विरोध करायला तयार होतात। म्हणजे केंद्र सरकारने एखादी गोष्ट केली तर आपण त्याचा विरोधच करायचा अशी मानसिकताच विरोधकांनी बनवून घेतलेली आहे। इंडिया हे नाव बदलण्याचा विचार केंद्र सरकारच्या मनात कधीही नव्हता। सर्वोच्च न्यायालयामध्ये देशाचं नाव फक्त भारतच हवं अशा आशयाची एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती आणि या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू असताना 2015 मध्ये याच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारची भूमिका काय याचं उत्तर मागितलं। या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे काही सांगितलं ते खूप महत्त्वाचं आहे। देशाचं नाव बदलण्याची कोणतीही गरज नाही आहे आणि केंद्र सरकारच्या मनात असा कोणताही विचार नाही आहे असं केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयामध्ये स्पष्ट केलं होतं। सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडताना केंद्र सरकारने गरज नाही हा जो शब्दप्रयोग केला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण घटनेमध्ये भारत या नावाचा उल्लेख असताना, भारत या नावाला घटनात्मक आधार असताना पुन्हा या नावासाठी देशाच्या नावामध्ये बदल करण्याची गरज काय अशी केंद्र सरकारची भूमिका आहे। आता या चर्चेला प्रचंड ऊत आलेला असताना आणि या मुद्द्यावरून विरोधक केंद्र सरकारवर अत्यंत बिनडोक टीका करत असताना काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अत्यंत बुद्धिमान प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांनी असं म्हटलं आहे की भारत हे नाव वापरण्यासाठी कोणताही घटनात्मक प्रतिरोध नसताना केंद्र सरकार इंडिया हे नाव सोडून देईल याची अजिबात शक्यता नाही आहे। आणि शशी थरूर असं म्हणतात की इंडिया हे नाव सोडून देण्याचा मूर्खपणा केंद्र सरकार कधीही करणार नाही आहे, कारण इंडिया या नावाला जागतिक स्तरावर जी ब्रँड व्हॅल्यू आहे ती ब्रँड व्हॅल्यू केंद्र सरकार कधीही सोडणार नाही आणि पूर्वीप्रमाणे या दोन्ही नावाचा वापर करणं सुरू ठेवेल। शशी थरूर यांनी दिलेली प्रतिक्रिया बुद्धिमान आहे आणि केंद्र सरकारच्या मनात काय आहे हे शशी थरूरने नेमकं सांगितलेलं आहे। आणि शशी थरूर यांनी हा जो युक्तिवाद केलेला आहे, ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेला सुद्धा 2015 मध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जी भूमिका मांडली त्या भूमिकेचा आधार आहे। शशी थरूर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये त्या सर्वोच्च न्यायालयातल्या भूमिकेचा उल्लेख सुद्धा केलेला आहे। आता इंडिया नावाचा समावेश करून भाजपला किंवा केंद्र सरकारला पराजित करता येणार नाही याच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे।
त्यामुळे इंडिया नावाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भय आहे असं म्हणण्याचं काहीच कारण नाही आहे. संसदेमध्ये अविश्वास ठरावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि इंडियन मुजाहिदीन या नावांचा उल्लेख करून यांच्याही नावात इंडिया आहे असं म्हटलेलं होतं. म्हणजे तुम्ही नावामध्ये इंडियाचा समावेश केलात त्याच्यामुळे तुमचा हेतू काही बदलत नाही आणि हा हेतू लोकांना चांगल्या प्रकारे ठाऊक असतो असं मोदींनी एक प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. हा संपूर्ण प्रकार जर आपण व्यवस्थित बघितला तर आपल्या लक्षात येऊ शकेल की विरोधक हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाळ्यात पूर्णपणे सापडलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत या नावाचा पुरस्कार केला म्हणून विरोधकांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या घटनेमध्ये भारत या नावाचा उल्लेख आहे याचा विसरसुद्धा विरोधकांना पडला. पंतप्रधान मोदी आता पक्षाच्या हितासाठी देशाचं नाव बदलायला चालले आहेत अशा प्रकारची आवई विरोधकांनी उठवायला सुरुवात केली. अर्थात भाजपचं राज्य आल्यानंतर देशाच्या अनेक शहरांची नावं बदलण्यात आली, अनेक रस्त्यांची नावं बदलण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामध्ये गुलामीच्या खुणा पुसणं आणि आक्रमकांचं उदात्तीकरण टाळणं ही भाजपची भूमिका होती. फक्त शहरांचीच नाही तर जगाच्या इतिहासावर जर आपण नजर टाकली तर देशांची नावं बदलल्याची अनेक उदाहरणं आहेत. भारतीय उपखंडाचा जर आपण विचार केला तर सिलोनचं श्रीलंका झालं, बर्माचं म्यानमार झालं, अशी अनेक उदाहरणं आहेत. तुर्कीचं तुर्की झालं, सयामचं थायलंड झालं, हॉलंडचं नेदरलँड झालं. म्हणजे जगाच्या पाठीवर देशाची सुद्धा नावं बदलल्याची अनेक उदाहरणं आहेत. आणि जेव्हा ही नावं बदलण्यात आली तेव्हा तिथल्या विरोधी पक्षांनी कोणताही गदारोळ केला आहे किंवा हा मुद्दा बनवला आहे अशा प्रकारची कोणतीही उदाहरणं नाही आहेत. शहरांच्या नामांतराची भूमिका फक्त भाजपचीच आहे आणि भाजपेतर पक्षांना त्याचं काही वावडं आहे अशातला काही भाग नाही आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कलकत्ताचं कोलकाता केलं होतं, मद्रासचं चेन्नई झालं, पांडेचेरीचं पुद्दचेरी झालं, अशी अनेक उदाहरणं सांगता येतील. त्याच्यामुळे उद्या इंडियाचं भारत असं अधिकृतपणे जर नामकरण करण्यात आलं म्हणजे फक्त भारत या नावाचा वापर सुरू झाला तर त्याच्यामध्ये कोणाला काही वावडं वाटण्याचं कारण नाही आहे. सिंधू नदीला इंडस म्हणणारे विदेशी होते आणि या इंडसवरून देशाचं नामकरण इंडिया करणारे सुद्धा विदेशी होते. इंडिया हे नाव काय भारतातल्या लोकांनी दिलेलं नाही आहे. त्यामुळे भारतातल्या लोकांना उद्या इंडियापेक्षा भारत हे नाव अधिक जवळचं वाटलं तर कोणाला त्याच्यामध्ये वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही आहे. अनुराग ठाकूर हे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री आहेत आणि त्यांनी या चर्चेला विराम दिलेला आहे. त्यांची भूमिका ही केंद्र सरकारची भूमिका असू शकते कारण ती एका केंद्रीय मंत्र्याने मांडलेली भूमिका आहे. त्याच्यामुळे खरं तर या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला हवा. परंतु एक प्रश्न संपला तरी दुसरा प्रश्न विरोधकांच्या मनात निर्माण झालेला आहे. जर 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या दरम्यान बोलवण्यात आलेलं विशेष अधिवेशन देशाचं नाव बदलण्यासाठी नसेल तर मग हे अधिवेशन कशासाठी बोलवण्यात आलेलं आहे. विरोधकांच्या मनामध्ये आता हा प्रश्न चालू लागला आहे आणि विरोधक या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये त्यांनी मागणी केलेली आहे की केंद्र सरकारने जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे त्याचा अजेंडा स्पष्ट करण्यात यावा. विरोधकांच्या मनामध्ये या विशेष अधिवेशनावरून किती गोंधळ निर्माण झालेला आहे हे स्पष्ट करणारी ही घटना आहे. विरोधकांची किती तंत्रली आहे हे सांगणारी ही घटना आहे. विरोधकांच्याकडे फक्त आता तर्क करणे एवढाच एक मार्ग उरलेला आहे आणि विरोधक आता तेच करताना दिसत आहेत. हे अधिवेशन कशाला बोलवलं आहे? वन नेशन वन इलेक्शन हा एजेंडा आहे की लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक या अधिवेशनाच्या माध्यमातून जाहीर करण्यात येणार आहे. असे अनेक तर्क, अशा अनेक शक्यता करण्यात येत आहेत. परंतु तुम्हाला जेव्हा एखादी शक्यता व्यक्त करायची असते तेव्हा तुमच्याकडे माहितीचा एखादा तुकडा लागतो, एखादी कडी लागते. परंतु इथे काही असण्याची शक्यता नाही आहे कारण मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना जेव्हा मोदी आणि शहा यांचे निर्णय कळत नाहीत, या निर्णयांचा थांगपत्ता नसतो, तेव्हा मंत्रिमंडळाच्या बाहेर असलेल्या लोकांना याबाबत किती माहीत असेल याची आपण कल्पना करू शकता. 100% गोपनीयता ही मोदी शहा यांच्या निर्णय प्रक्रियेची, त्यांच्या धक्कातंत्राची खासियत आहे आणि त्याचाच धसका विरोधकांनी घेतलेला आहे. 18 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या दरम्यान आपल्यावर नेमकं काय कोसळणार आहे याचा अंदाज विरोधक लावत बसलेले आहेत. न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल. नमस्कार आणि धन्यवाद.